तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना महिलांच्या बेरोजगारीला कमी करण्यासाठी, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना येऊ घातलेली आहे। महाराष्ट्र शासनातर्फे महिलांच्या उद्योगासाठी कमीत कमी 1 लाख रुपयापासून जास्तीत जास्त 25 लाख रुपयापर्यंत शासन कर्ज पुरवणार आहे। त्यांच्या उद्योगासाठी, महिलांच्या उद्योगासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे पाहणार आहोत। ही योजना कोणाकोणाला भेटणार आहे, कोण यासाठी पात्रता असणार आहे, पात्रतेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत, कागदपत्र काय असणार आहेत आणि नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज पद्धती काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये यापुढे पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो। चला तर मग आज या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागाचा हा GR आहे। महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा GR दिनांक 9 जुलै 2024चा हा GR आहे। सुरुवातीला प्रस्तावना बघूया थोडक्यामध्ये। बघा, महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील। स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल। याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, ही बाब जी आहे, महिलांना आर्थिक सहाय्य करण्याची ही शासनाच्या विचाराधीन असलेली बाब आहे आणि शासनाचा निर्णय याला लागून काय आलेला आहे बघा। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे, असा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो। तर बघा, या योजनेसाठी किंवा या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप काय असणार आहे ते पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना पाठबळ देणे हा या मागचा मुख्य हेतू आहे। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स म्हणजेच जे व्यवसाय आहेत सुरू केलेले व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे हे एक या योजनेचे उद्दिष्ट आहे, जे की महिलांनी स्टार्टअप म्हणजेच त्यांचा बिझनेस किंवा त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याला अर्थसहाय्य करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे। राज्यातील महिला स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा एक त्यातील उद्देश आहे। देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हा देखील त्यामध्ये एक चांगला मोठा उद्देश असणार आहे। महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी ही कमी करणे हा देखील त्यामध्ये एक उद्दिष्ट आहे। या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे। बघा, योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% एवढी ही रक्कम मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांच्या राखीव ठेवण्यात आलेले आहे, त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल असा हा निर्देश आहे आणि असा या योजनेचा उद्दिष्ट आहे। त्यानंतर बघा, मुख्य महत्त्वाचं उद्दिष्ट, राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान ₹1 लाख ते कमाल ₹25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे, जे की उलाढाल चांगली असलेली आहे, त्या व्यवसायाची उलाढाल चांगली असेल अशा व्यवसायाला कमीत कमी ₹1 लाख ते जास्तीत जास्त ₹25 लाख अर्थसहाय्य प्रदान करणे हे या योजनेचं
उद्दिष्ट असणार आहे। आता बघा या योजनेतील लाभार्थी पात्रता कशी असणार आहे ती खालीलप्रमाणे बघा। उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार यांच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स असायला हवेत। त्यानंतर सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे। बघा ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्या संस्थापकाचा किंवा सहसंस्थापकाचा, त्या महिला सहसंस्थापकाचा किंवा महिला संस्थापकाचा त्या व्यवसायामध्ये 51% वाटा असणे आवश्यक आहे। महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असले पाहिजे। बघा तुमचा जो व्यवसाय आहे तो किमान 1 वर्षापासून तरी चालू असलेला व्यवसाय पाहिजे। महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असायला हवी। बघा तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही कमीत कमी 10 लाख रुपये म्हणजे 10 लाखाच्या वरची जी वार्षिक उलाढाल असेल तीच या ठिकाणी पात्र धरण्यात येणार आहे। त्यानंतर महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपाची आर्थिक लाभ घेतलेला नसावा। बघा शासनाच्या कोणत्याही अनुदानाचा या व्यवसायामध्ये त्यांनी लाभ घेतलेला नसावा अशी देखील त्यामध्ये एक अट आहे। सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे। तर बघा यानंतरचा मुद्दा, योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे। तर बघा लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे। सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येतील। बघा महिलांना या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या व्यवसायासाठी निशुल्क अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनीची नोंद प्रमाणपत्रे देखील या ठिकाणी लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रे आहेत ती। त्यानंतर प्राप्त अर्जांपैकी आश्वासन, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल। जे की आश्वासिक असतील, ज्यांचे व्यवसाय आहेत ते आश्वासक असले पाहिजेत, नाविन्यपूर्ण असले पाहिजेत आणि प्रभावी असे व्यवसाय असले पाहिजेत। अशा स्टार्टअप्सना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। प्राप्त अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य देण्यात येईल। बघा म्हणजे रोजगार निर्मिती करण्यात येणारा म्हणजे चांगला मोठा तुमचा व्यवसाय पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही 2-4 व्यक्तींना किंवा 2-4 स्त्रियांना तुम्ही स्वतःच्या तुमच्या व्यवसायामध्ये त्यांना तुम्ही रोजगार देऊ शकाल असा तुमचा व्यवसाय पाहिजे, त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो। बाकी GR जो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर बघा योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेच्या एकूण रकमेच्या 1% निधी खर्च करण्यात येणार आहे किंवा निधी खर्च करण्यात येईल। त्यानंतर बघा या योजनेसाठी जो काही निधी लागणार आहे शासनातर्फे तो सदर निधी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांच्याकडे वर्ग करून याबाबतचे लेखे स्वतंत्र व अद्ययावत ठेवावेत। उपरोक्त निधी ज्या कारणास्तव उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच कारणास्तव खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांची राहणार आहे असे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर बघा अशा प्रकारचा हा GR आहे। GR पूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता। याची लिंक किंवा GR तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेन, तुम्ही तो पाहू शकता, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर अशा प्रकारची ही योजना महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना। तर मित्रांनो आजची ही माहिती किंवा आजची ही योजना तुम्हाला कसं वाटला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।